पण त्यावेळी माझं मन म्हणे, एक डाव हुकला म्हणून सर्वच डाव हुकतात असं कशावरून? आणि तसे हुकू दिले तर खेळणाऱ्याचं चातुर्य ते काय? पहिला डाव का हुकला, तो जिंकण्यासाठी कोणती सावधगिरी घ्यायला हवी होती, हे ओळखून नव्या डावाला सुरुवात करायला पाहिजे. मी तशी करणार. मी यापुढे डाव गमावणार नाही. विश्वासच्या बाबतीत माझ्या अंगाशी आलेली चूक मला उमगली होती. त्याच्या बुद्धीच्या नैसर्गिक कलाकडं मी डोळेझाक केली. फार काय, त्याच्या कलाप्रीतीवर विरजण घालण्याचा खुळेपणा मी केला. ही चूक आशाच्या बाबतीत करायची नाही असं मी ठरवून टाकलं. आशा शाळेच्या अभ्यासात रमलेली असली आणि शाळेच्या परीक्षेत ती पहिल्या नंबरला पास होऊन बक्षिसं मिळवत असली तरी तिच्या मनातही संगीताची आवड सूक्ष्म स्वरूपात का होईना पण आहे, हे मला दिसून आलं होतं. वारुताईप्रमाणे तिचा आवाजही गोड होता. वारुताई देवादिकांची जुनी गाणी जितकी गोड म्हणे तितकाच गोडवा आशाच्या कविता गायनात प्रत्ययास येई. त्या दोघी एकमेकीस आग्रह करून गाणी म्हणायला लावायच्या आणि त्यात रंगूनही जायच्या. मी आशाला गायन वादन शिकवायचं ठरवलं. गावात बराच बोलबाला झालेलं रसाळ संगीत विद्यालय होतं. त्यात आशाला पाठवावं असं मनात आलं. अक्का बापूंना विचारून काय ते ठरवावं असं मी योजलं. पण माझा तो विचार बदलण्याला एक औचित कारण घडलं. त्या विद्यालयातली एक मुलगी तिथंच पेटी शिकायला येणाऱ्या एका तरुणाबरोबर पळून गेली असं माझ्या कानावर आलं. खरं खोटं देवाला माहीत, पण विषयाची परीक्षा पाहायची कशाला या विचारानं माझा पहिला बेत मी रद्द केला. तरी पण आशाला संगीत शिकवायचा माझा विचार मंदावला नाही. तपासात राहिलं म्हणजे आज ना उद्या हवं असेल ते मिळतं. मला कंठे नावाच्या एका कलावंताची माहिती लागली. कंठे बऱ्यापैकी गायक होते. वादनात तर त्यांचा हातखंडाच होता. वयानं 35-40चे असतील, परंतु त्यांच्यावर दैवाची अवकृपा झालेली होती. लहानपणीचं कसलंसं दुखणं विकोपाला जाऊन त्यांना अंधत्व आलं होतं. अर्थातच लग्न कार्य झालेलं नव्हतं. आपल्या आईच्या आधारावर ते जगत होते. गायन वादनावर ते पैसे बरे मिळवीत असल्यामुळं त्यांना खाण्यापिण्याची ददात नव्हती. त्यांची प्रकृती निकोप होती आणि सरावामुळं गावात ठराविक ठिकाणी ते अचूक ये जा करीत. एक आंधळेपणा सोडला तर कंठ्यांच्या जीवनात कसली कमतरता नव्हती. पण आंधळेपणा म्हणजे का लहानसहान वैगुण्य? जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या कितीतरी गोष्टींना त्यांना मुकावं लागलं होतं. मी कंठे यांची भेट घेतली. त्यांच्या बोलण्यावरून ते भले माणूस आहेत असा माझा ग्रह झाला. माझ्या मुलीला गायन वादन शिकवाल का असं मी विचारलं तेव्हा ते हसून म्हणाले, उपाशी माणसाला जेवाल का असं विचारण्यासारखंच आहे हे. हा तर माझा पोटाचा धंदा आहे आणि त्यापेक्षाही माझ्या आवडीचा विषय आहे. मी त्याला नकार कसा देईन? शिकवणीचं नक्की झालं. एक दोनदा सोबत मिळाल्यावर पुढं आपलं आपण माझ्या घरी यायचं त्यांनी मान्य केलं. तासभर शिकवणीचे 10 रुपये ठरले. आंधळा शिक्षक बायकांना बिनधोक्याचा, ही माझ्या दृष्टीनं दुसरी समाधानाची गोष्ट होती. शिकवणी सुरू झाली. आशाला जे हवं होतं ते मिळालं. ती शाळेतल्या अभ्यासाप्रमाणे या नव्या अभ्यासातही रंगू लागली, प्रगती दाखवू लागली. शिष्य शिकतो असं दिसल्यावर गुरुलाही शिकवण्यात उल्हास वाटू लागतो. कंठेबुवा आशाला उल्हासानं शिकवू लागले. आशाताई माझ्या शिकवणीचं चीज करील असं त्यांनी 5-10 वेळा तरी मला सांगितलं असेल. आशानं त्या वर्षीच्या शाळेतील वार्षिकोत्सवात गायनाचंही पहिलं बक्षीस मिळवलं. हे पाहून तिच्या माझ्यापेक्षा कंठेबुवांनाच खरी धन्यता वाटली. आशा आता 16 वर्षाची झाली होती. इंग्रजी 6वीची परीक्षा जवळ आली होती. त्या परीक्षेत आपला पहिला नंबर सोडायचा नाही अशा निश्चयानं तिनं आपला अभ्यास चालवला होता. कंठेबुवापाशी गायन वादनाची तालीमही ती मन लावून करीत होती. कारण 15 दिवसांनी साहित्य सेवा मंडळातर्फे भावगीताच्या चढाओढी व्हायच्या होत्या व त्यात भाग घेण्याबद्दल तिनं नाव दिलं होतं. कंठेबुवांनी तिच्यासाठी एक सुंदर भावगीत निवडलं होतं. ते भावगीत म्हणायला गोड, तसं अर्थानंही रसाळ असल्यानं मोठं परिणामकारक वाटत असे. आशा ते सारखं गुणगुणत असायची आणि वारुताईनंही ऐकून ऐकून मुखोद्गत केलं होतं ते. तीही आपल्या मधुर आवाजानं सुरेख म्हणायची. आशा एकदा म्हणाली सुद्धा, मावशी, माझ्यापेक्षा तूच चढाओढीत म्हण हे भावगीत, पहिलं बक्षीस हमखास मिळेल तुला. आशाचं म्हणणं मुळीच खोटं नव्हतं. दैव हे अत्यंत विघ्न संतोषी आहे.
सुखाच्या जीवाला रडवण्यातच त्याला धन्यता वाटते. पण माणूस हा दैवापेक्षाही सामर्थ्यवान आहे. प्रेमाचं अमृत तो प्याला आहे. त्यामुळं तो दुर्दैवानं लावलेल्या आगीतूनही शाबूत राहतो. एवढंच नव्हे तर नवं प्रेममय जीवन निर्माण करतो, असा त्या गीतातला भावार्थ होता. वारुताई दुर्दैवाच्या तावडीत सुखाला वंचित झालेली असल्यानं त्या गीताशी तिचं मन समरस होत होतं आणि त्यामुळं तिच्या गायनात विशेष जिव्हाळा आणि गोडवा प्रतीत होत होता की काय कुणास ठाऊक. शाळेप्रमाणे काव्य गायनातही आशेनं पहिला नंबर मिळवला. या यशानं तिच्यापेक्षा कंठेबुवांना आणि मला व वारुताईला अतिशय आनंद झाला. यात दुसरी एक गोष्ट झाली ती म्हणजे आशाला काव्य गायनाची निमंत्रणं यायला लागली. ज्यांनी चढाओढी तिचं काव्यगायन ऐकलं होतं अशा काही रसिकांनी तिला घरी बोलावून तिची भावगीतं ऐकली आणि तिला लहान मोठी बक्षीसही दिली. स्थानिक लोकात तर तिचं काव्यगायन लोकप्रिय झालं ते तिच्या स्वरमाधुर्यामुळं, पण तिच्या अभिनयामुळंही ते प्रभावी वाटलं होतं. तिच्या या अभिनय कौशल्यामुळं नाट्य महोत्सवात तिनं भूमिका करण्याबद्दल चालकांनी गळ घालायला प्रारंभ केला. नाटकात भूमिका करणं मला गैर वाटत नसलं तरी पुरुषांच्या मेळाव्यात तरुण मुलींनी वावरणं मला सुरक्षित वाटत नव्हतं. नाट्य महोत्सवात गावातील सभ्य स्त्री पुरुष नाट्यप्रयोग करणार होते आणि त्यात भाग घेताना कसला अनुचित प्रकार घडेल असा संशय घ्यायला जागा नव्हती. तरी देखील माणसाच्या मनाचा भरोसा काय? स्त्रीविषयी पुरुषाचं मन कोण्यावेळी कशी उसळी घेईल याची धाकधूक वाटत होती. माझ्यासारख्या कुरूप स्त्रीकडेही पुरुषाची कामुक दृष्टी वळते हा अनुभव मला आला होता आणि म्हणूनच आशासारख्या रसरसलेल्या सुंदर मुलीची जपणूक अधिक दक्षतेने केली पाहिजे असं माझं मन मला बजावत होतं. मी चालकांच्या मागणीला नकार दिला. पण चालक निराश होऊन स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी आपल्या महोत्सवात आशेच्या कलागुणांचं प्रदर्शन करण्याचा आपला निर्धार दुसऱ्या मार्गानं तडीस नेला. त्यांनी भगिनी मंडळाला केवळ स्त्रियांचा असा नाट्यप्रयोग बसवण्याला सुचवले व त्या प्रयोगात आशाला प्रमुख भूमिका देण्याचा बेत आखला. कुलीन स्त्रियांबरोबर काम करण्याला नकार देणं कठीण झालं. द्यायचं कारणही नव्हतं. शाळेच्या अभ्यासाची सबब सांगायला सुद्धा वाव नव्हता, कारण हा नाट्य महोत्सव उन्हाळ्याच्या सुट्टीतच व्हायचा होता. भगिनी मंडळात माईची माया नाटक बसवलं होतं. आशाकडं माईसाहेबांच्या असहाय सावत्र मुलीची पुष्पाची भूमिका देण्यात आली होती. कथानकाच्या दृष्टीनं ही भूमिका प्रमुख नसली तरी तिचं स्वरूप करुणरम्य होतं. तिच्यासाठी एका कवीनं 3 सुंदर गाणी रचून दिली होती व कंठे बुवांनीच ती बसवून घेतली होती. ती अत्यंत प्रभावी वाटली. नाट्य महोत्सवाच्या अध्यक्षांनी समारोपाच्या भाषणात आशाच्या गायना अभिनयाबद्दल प्रशंसा करून स्वतःचं असं 25 रुपयांचं बक्षीस तिला दिलं. इतर रसिकांनीही तिला रोखीची आणि विविध वस्तूंची बक्षिसं दिली. वर्तमानपत्रातून तिच्याविषयी प्रशंसापर मजकूर प्रसिद्ध झाला. एकातून दुसरं निघतं तसं या खेपेस तरी कसं न होईल? भगिनी मंडळाला स्वतःची इमारत नव्हती आणि त्यासाठी निधी जमवण्याचा मंडळाचा उद्योग आधीपासून चालूच होता. त्या निधीच्या मदतीसाठी या नाटकाचा प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं आणि तो यशस्वी झालेला पाहून शेजारच्या दुसऱ्या शहरातही प्रयोग करण्याची कल्पना निघाली. 1 नव्हे 2 नव्हे 7-8 ठिकाणी प्रयोग झाले आणि मंडळाचा उद्देश अपेक्षेपेक्षा अधिक फलद्रूप झाला. काही आढ्यतेखोर आणि अहंमन्य बायका आपल्या कामामुळं नाटक इतकं रंगतं असं मानत आणि म्हणत असल्या तरी जाणती माणसं आशाच्या कामामुळंच प्रयोग चित्ताकर्षक होतो असं उघड उघड सांगत. कुणाच्या कामामुळं का होईना हाती घेतलेलं काम चांगलं वठलं आणि मंडळाच्या इमारत निधीत घसघशीत भर पडली याचं मला समाधान वाटलं. हा विषय संपला असं मी मनात म्हणते. इतक्यात एके दिवशी आमचे प्रतिनिधी आपणास 1-2 दिवसात येऊन भेटतील आणि आमच्या वतीनं ते जी विनंती करतील तिला आपण मान्यता द्याल अशी आशा आहे. अशा आशयाचं एक पत्र भगिनी मंडळामार्फत मजकडे आलं. आशाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका घेण्याबद्दलची ती मागणी होती. त्याबद्दल मोबदला भरपूर मिळणार होता. मी अशी संधी वाया कशी दौडीन? ग्रामोफोन नंतरही नभोवाणीचंही आमंत्रण आलं. आशाचं संगीत इतकं गाजेल असं ध्यानीमनीही नव्हतं, पण ध्यानीमनी नसलेल्या गोष्टीच आयुष्यात घडतात. कित्येक सुखदायक घडतात, कित्येक जीवाचं पाणी पाणी करतात. इतकाच काय तो फरक.
नभोवाणीचा कार्यक्रम उरकून आशा आणि वारुताई परत आल्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. आम्ही रुखवंताच्या जिन्नसाची मागणी पुरी करायच्या तयारीला लागलो होतो. इतक्यात बाळाभाऊंची दरवाजातून हाक आली. मी पुढं होऊन पाहते, तो बाळाभाऊ आणि त्यांच्याबरोबर हिंदुस्थानी पोशाखातील त्यांच्याच वयाचा एक गृहस्थ आलेले दिसले. त्यांच्या मागे एक ओझेवाला हमालही आलेला दिसला. हे काय प्रकरण आहे अशा आश्चर्यानं मी त्यांच्याकडे पाहू लागले. ओटीवर सतरंजी पसरून मी पाहुण्यांना बसण्याची विनंती केली. बसण्याआधी आलेल्या गृहस्थांनी माझ्यापुढं अगदी भुईवर डोकं ठेवून मला प्रणाम केला. मी अगदी बावरल्यासारखी झाले. माझा उडालेला गोंधळ पाहून बाळाभाऊ हसून म्हणाले, गुजाताई, पाहुणे कोणी परके नाहीत, घरचेच आहेत. श्रीमान शेठ चक्रपाणी सक्सेना म्हणतात यांना. हे आपल्या आशाचे सख्खे चुलते. काय? आशाचे हे काका? हा बहन. माझे आश्चर्योद्गार ऐकून चक्रपाणी शेठ हिंदीत बोलू लागले. आपले बंधू बन्सीधर आणि त्यांची पत्नी एकाएकी कशी बेपत्ता झाली, आपण त्यांचा किती परोपरीनं तपास केला. शेवटी रेल्वे अपघातात ती ठार झाल्याचं कसं उमगून आलं आणि त्यांची एकुलती एक छोकरी चंद्रमुखी माझ्या हाती लागल्याचा पत्ता कसा लागला इत्यादी इतिहास त्यांनी सांगितला. त्यांच्या बोलण्यातली आस्था, प्रेमळपणा आणि मृत बंधूच्या तपासासाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न ऐकून त्यांच्याविषयी शंका घेणं पाप ठरेल असं मला वाटू लागलं. भाऊ भाऊजाई काळाच्या तडाख्यात सापडून नाहीशी झाल्याबद्दल चक्रपाणी शेठ भडभडून रडले. तथापि त्यांची छोकरी तरी आज डोळाभर पाहायला मिळाल्याबद्दल त्यांना दुःखात सुख होत होतं. त्यांनी आशेला जवळ घेतलं. बेटा म्हणून तिच्या पाठीवर मायेचा हात फिरवताना त्यांच्या गालांवर अश्रूंच्या धारा ओघळल्या. त्यांचा घसा दाटून आला. ओझेवाल्यानं ठेवलेल्या ट्रंकेतून त्यांनी रेशमी साडी, खड्याची बिलवर, इयर रिंग इत्यादी अलंकार काढून आशाच्या हाती दिले आणि आपल्या जीवाचा हा कलिजा जीवाभावानं जतन केल्याबद्दल मला तोंडभर धन्यवाद देऊन माझ्या पुढेही रेशमी लुगड्याची एक घडी ठेवून तिचा स्वीकार करण्याबद्दल हात जोडून मला विनंती केली. हा सगळा प्रकार इतका अनपेक्षित आणि औचित होता की आम्हाला त्यातील सत्यता असत्यता, त्यातील इष्टानिष्टता पडताळून पाहण्याला अवसरच मिळाला नाही. अखेर आपण आपल्या या मुलीला घेऊन जायला आलो आहो हे त्यांचं खरं हृदयगत बाहेर पडल्यावर माझ्या मनात धस्स झालं. विश्वास तसा गेला. आशा अशी जाणार. वेल लावला, आशेनं जतन केला आणि आता छे, विचारच करवेना मला. चक्रपाणी शेठना काय उत्तर द्यायचं हे मला समजेना. मी अगदी बधीर होऊन गेले. बाळाभाऊंकडं मी भीतियुक्त चर्येनं पाहिलं. वारुताईंची चर्याही माझ्याहून चिंता व्याकुळ झाली होती. मी फडदिशी होय म्हणून जाते की काय अशी तिला धास्ती पडली होती. बाळाभाऊ तरी कमी का गोंधळले होते? आशा हा आमचा प्राण होऊन बसलेली आहे हे त्यांना ठाऊक आणि तिला पाहुण्यांच्या हाती देणं म्हणजे आमच्या प्राणाचा लचकाच तोडण्यासारखं होतं हे त्यांना माहीत होतं. भीती, चिंता यांनी आम्हाला ग्रासलं होतं आणि बाळाभाऊ किंग कर्तव्यमूढ होऊन बसले होते. चक्रपाणी शेठ जगात वावरलेले अनुभवी गृहस्थ. त्यांना परिस्थितीचा अवघडपणा उमगल्या वाचून कसा राहील? पसरलेली स्मशान शांतता त्यांनी मोडली. ते पहिल्या इतक्याच कळवळ्यानं म्हणाले, तुम्हाला अवघड वाटावं हे स्वाभाविक आहे. तुम्ही या मुलीला जन्म दिलेला नसला तरी जन्मदात्या आईपेक्षाही अधिक माया तुम्ही हिच्यावर केली आहे. तुमचा हा कलिजा तुमच्यापासून हिरावून नेणं म्हणजे क्रूरपणा आहे हे मला कळतं. मी खरोखर क्रूर नाही, पण माणूस स्वार्थी असतो तसा मात्र आहे. ईश्वरानं मला आणि माझ्या बायकोला पुत्रसुख दिलं नाही. पैसा गडगंज आहे. गाडीच्या घोड्यांना सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटवतो मी, पण इतक्या धनदौलतीला घरात मूल नाही. भावाचा संसार फुलला असता, त्याच्या मुलालेकरांनी घर नटलं असतं, पण देवानं ती आशाही ठेवली नाही. तरी पण आम्ही व्यापारी लोक. निराश होणं हा आमचा बाणा नव्हे. म्हणूनच आज 12-12 वर्ष शोध करीत राहिलो. तुमचा पत्ता कळला. पाळण्यात लोळणाऱ्या चंद्रमुखीचं आजचं हे चालतं बोलतं हसरं नाचरं रूप पाहायला मिळालं. ओळखी ओळखीनं या बाळाबाईचं नाव कळलं. त्यांच्याकडं आलो, तुमच्याकडं आलो. मी लक्षाधीश, पण आज तुमच्याकडं भीक मागायला आलो. घाला एवढी भीक. विनमुख पाठवू नका मला. चक्रपाणी शेठनी अक्षरशः पदर पसरला आमच्या पुढं. आयुष्यातला अत्यंत बिकट असा तो प्रसंग होता.
पाहुण्यांना रुकार द्यायला मन धजत नव्हतं आणि त्यांना नकार देऊन वाटेला लावणं तरी कसं शक्य होतं. जोडलेली माया तोडण्याची कल्पनाही मला सहन होत नव्हती आणि मायेसाठी आशाला कवटाळून धरली तर तिच्यापुढं चालून आलेली सोन्याची संधी आम्ही वाया दवडली असं आमचं मन आम्हाला खात राहिलं असतं. उद्या पोर जाणती झाली आणि आमच्या दरिद्री जीवनात तिच्या जीवनाची फुलबाग फुलवता आली नाही तर ती आम्हाला दोष देईल ही भीतीही आमच्या मनात डोकावत होती. आमच्या मनाची ही ओढाताण चक्रपाणी शेठनी ओळखली आणि ते म्हणाले, मी तुम्हाला मोठ्या संकटात घातलं आहे याची मला जाणीव आहे, पण हे संकट तुम्हाला वाटतं तितकं बिकट नाही. ही चंद्रमुखी नात्यानं आमची बेटी आहे, पण मनानं आणि मायेनं ती तुमची झाली आहे. ही आम्हाला जशी हवी आहे तशी तुम्हालाही हवी आहे आणि या दोनही गोष्टी साधण्याची एक युक्ती मी काढली आहे. चंद्रमुखीला मी नेणार, ती एकटी नेणार नाही. तिच्याबरोबर मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार. आपण सगळीच एकत्र राहू. आग्रा, मथुरा, अलाहाबाद, लखनौ वाटेल तिथं राहू. प्रत्येक ठिकाणी आपली घरं आहेत. मग बोला, केव्हा निघायचं? इथं तरी तुमचं काय आहे? रुकार नकार न देताच आम्ही ती बैठक संपवली. तरी पण आशाची आशा सोडावी लागणार हे भाकीत मला कळून चुकलं. बाळाभाऊ, बापू, अक्का सर्वांचंच म्हणणं आशाला तिच्या चुलत्याच्या हवाली करणं तिच्या हिताचं आहे असं पडलं. मरणाला रात्र आडवी म्हणतात तशी मी तिची परीक्षा होऊ दे, परमुलखाच्या शाळेत तिचा जम बसेपर्यंत तिचं वर्ष वाया जाईल अशी सबब पुढं करून मॅट्रिक होईपर्यंत 6 महिने तिनं इथंच राहावं असं ठरवून मी चक्रपाणी शेठना निरोप दिला. जाण्यापूर्वी त्यांच्या वैभवाला साजेशा थाटामाटाची मेजवानी आम्ही त्यांना दिली. आपल्यासारख्या निर्धन निराधार बायकोपेक्षा आशाला रक्तामासाच्या संपन्न धर्मपित्याचा आश्रय लाभला. हे एकापरी बरंच झालं अशी मी मनाची समजूत घालीत होते, पण तिला लाभणारा तो धर्मपिता नसून दावेदार होता असं प्रत्ययाला आलं. डॉक्टर देवांनी बोलावल्यामुळं मी त्यांच्याकडे निघाले होते. स्टेशनवर उतरून मोटार पाहायला गेले तर मोटार आली नव्हती. तिची वाट पाहत बसणं भागच होतं. इतक्या स्टेशनच्या फलाटावरून बाई अशी हाक आली. मी वळून पाहिलं. एक 17-18 वर्षाची कुणब्याची मुलगी दीनवाण्या चर्येनं माझ्या पुढं उभी होती. चेहरा ओळखीचा वाटला पण ओळख पटेना. माझी संशयित चर्या पाहून मुलगी म्हणाली, बाई ओळखलं नाही मला? पाहिल्यागत वाटतंय पण, मी म्हणाले. द्रौपदी नव्ह का मी? कोण? दशरथाची द्रौपदी? कुठं निघाली आहेस? दशरथ, कौसल्या, अर्जुन खुशाल आहेत ना? लगीन होऊन सासरी चालली आहेस वाटतं. माझी प्रश्नांची सरबत्ती आणखीही लांबली असती, पण दशरथ कौसल्याचं नाव काढताच द्रौपदी गळा काढून रडायला लागली. मी तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या दुःखाचा कड ओसरल्यावर तिनं आपली कर्मकथा मला सांगितली. दशरथ कौसल्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली होती. अर्जुन सावकाराच्या घरी चाकरीला राहिला होता. द्रौपदीचं लग्न एका कुणब्याशी झालं होतं, पण शेताच्या भांडणात खून करून तो तुरुंगात गेला होता. 10 वर्ष तरी तो परत यायची आशा नव्हती. कुठंतरी राबून पोट भरण्या वाचून द्रौपदीला गत्यंतर नव्हतं. खेड्यापाड्यात मोलमजुरी केली तरी वाळली कोरडी भाकर मिळणार. असल्या तुकड्यावर दिवस काढण्यापेक्षा मुंबईसारख्या शहरात कामधाम मिळाल्यास पोटभर आणि चांगलं खायला प्यायला मिळेल, चांगलं लुगडं चोळी नेसायला सापडेल अशी आमिष दाखवून द्रौपदीची कुणी काकी मामी तिला मुंबईला घेऊन चालली होती. तिला नेणाऱ्या त्या बाईकडे पाहून माझ्या मनात चर झालं. विड्यानं रंगलेलं तिचं तोंड, तिच्या वयाला न शोभणारा तिचा नट्टापट्टा आणि तिच्या चर्येवरला तो बेगुमानपणा पाहून मला तिचं लक्षण काही ठीक दिसलं नाही. द्रौपदीसारख्या आणखी 2 मुलीही तिच्याबरोबर होत्या. कुठं नेता आहात या मुलांना? मी त्या बाईला विचारलं. मुंबईला. मुंबईला कशासाठी? काम मिळवून द्यायचं आणि यांच्या पोटा पाण्याची सोय लावायची. यांना कुणी नाही म्हणून कुणीतरी यांची सोय पाहिजेच की करायला. तुम्ही मुंबईला कुठं असता? काय करता? गिरणीत मुकादम आहे मी. 3 रुपये रोज मिळतात मला. असल्या 50-50 पोरींना कामाला लावलंय मी आतापर्यंत. मिळतील तितकी माणसं हवीच असतात मुंबईत. गरिबांसाठी तुम्हा इतकी खटपट करणारी माणसं फार थोडी. पण या द्रौपदीला मी नेते माझ्याबरोबर. मी हिला माझ्या घरी काम देईन. हिच्या पोटा पाण्याची व्यवस्था करीन. छे छे, ते नाव काढू नका.
वाटेल त्याला देऊन टाकायला मी हिला घेऊन आले होय? वाटेल त्याला असं कसं म्हणता? मी या मुलीच्या ओळखीची आहे. हिच्या आईचं बाळंतपण केलंय मी. हिच्या घरी मी राहिले आहे. हिला सांभाळीन मी. द्रौपदी, येतेस का माझ्याबरोबर? खरंच का बाई? न्याल मला? देव पावल्यासारखं होईल बघा. मावशी, जाते मी बाई संगट. गब्बस, तुला नाही मी आता अशी सोडणार. पण मी म्हणते, तुमचा तरी असा आग्रह का? कुणीकडून हिच्या पोटाची सोय लावायची एवढाच ना तुमचा हेतू? तो साधल्यावर तुमचं आयतं काम झालंच की. मी जाणार मावशी बाईकडं. माझी आई गावल्यावाणी झालंय मला. मोठी निघाली रांड जायला. तुला लुगडं नेसवलं, लाडू चिवडा खायला घातला, मोटारचं भाडं भरलं, ते तुला देऊन टाकायला होय ग? जा गुमान, बस जा तिकडं त्या हौशी रंगीपाशी. तुला जाग्यावरनं उठू दिलं हेच चुकलं माझं. त्या बाईच्या अवतारावरून तिच्या उद्देशाबद्दल संशय बळावला. त्या उलट्या काळजाच्या बाईशी हुज्जत घालीत बसण्यात अर्थ नव्हता. तिच्यावर दुसरं कोणतं अस्त्र सोडावं याचा मी विचार करीत असताना दुसरा एक शेमलेवाला गृहस्थ विडी ओढत तिथं येऊन दाखल झाला. गुलाब, काय भानगड आहे? कसली भानगड आली? असल्या 1760 भानगडींना पुरून उरली आम्ही. पण तिच्या या बोलण्यापेक्षा त्या इसमानं माझं लक्ष अधिक वेधलं होतं. चक्रपाणी शेठ आणि तो इसम यांच्यामध्ये किती पण साम्य होतं. या इसमाचा तो मलमलीचा सदरा, काळं जॅकीट, त्यावर गळ्यातला काळा कंडा उतरून सुरवार, रेशमी शर्ट, जरीचं जॅकीट, कनोजी टोपी घातली, डोळ्यात सुरमा भरला तर चक्रपाणी शेठच सजला असता. आवाजाचा सारखेपणाही माझ्या लक्षात. आणि माझा संशय बळावण्याचं दुसरं एक लक्षण दिसलं ते म्हणजे चक्रपाणी शेठच्या उजव्या हाताचा अंगठा जसा जायबंदी होऊन नखापाशी गाठाळल्यासारखा झाला होता, अगदी तसाच या इसमाचाही झाला होता. माणसासारखी माणसं पुष्कळदा दिसतात आणि फसायला होतं, पण इतकं तंतोतंत साम्य कसं असू शकेल? मी धीर करून विचारलं, तुम्ही चक्रपाणी शेठ? कोण चक्रपाणी? एवढंच उत्तर देऊन तो इसम तिथून निघाला. जाता जाता त्यानं त्या बाईला नेत्रसंकेत केला. तो माझ्या नजरेस आल्या वाचून राहिला नाही. माझा संशय बळावला आणि आता एकाऐवजी दोघा बदमाशांशी सामना द्यायला लागणार हे मला कळून चुकलं. पण मी डगमगले नाही. तशी मी भित्री आहे, पण काय होतं काय की, प्रसंग पडल्यावर माझी भीती पळून जाते आणि संकटाशी झुंज घ्यायचं अवसान मला चढतं. द्रौपदीला यांच्या कचाट्यातून सोडवायचं आणि त्याबरोबर यांचं कारस्थान उघडकीला आणायचं असा माझा निश्चय झाला. मी तिथून निघाले. बाई, मला टाकून नका हो जाऊ. ही द्रौपदीची करुण हाक ऐकू आली. माझं मन कळवळलं, पण मी मागं वळूनही पाहिलं नाही. त्यांचा नाद मी सोडला असा त्या बाईचा आणि बुवाचा समज व्हावा या उद्देशानंच मी मन घट्ट केलं होतं. मी स्टेशन मास्तरकडे गेले आणि ती बाई आणि बुवा मुलीला जबरदस्ती पळवून नेत असल्याची वर्दी दिली. आपणास या भानगडीत पडायचं कारण नाही, आपणाला आपले उद्योग पुष्कळ आहेत अशा तऱ्हेची टोलवाटोलव त्यांनी केली आणि मलाही नसत्या लफड्यात लक्ष न घालण्याचा पोक्तपणाचा उपदेश केला. पण स्टेशनच्या आवारात आलेल्या उतारूंचं संरक्षण करणं हे स्टेशन मास्तरचं कर्तव्य आहे व ते त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका येईल. अशा प्रकारे थोडं विनवणीचं तर थोडं धाकाचं असं माझं बोलणं ऐकून मास्तर चौकशी करायला तयार झाले. मास्तरांच्या ऑफिसच्या दारातल्या बाकावर बसलेल्या एका गृहस्थाचं आमच्या बोलण्याकडे लक्ष होतं आणि मास्तरांची कुरबूर ऐकून तोही माझ्या म्हणण्याला दुजोरा द्यायला आपण होऊन आत आला. आम्हा दोघांच्या संयुक्त तक्रारीपुढं मास्तरांचं काही चालेना आणि कुरकुरत का होईना ते फलाटावर आमच्याबरोबर यायला निघाले. पण फलाटावर जाऊन पाहतो तो तिथं कोण होतं? ती टोळी तिथून केव्हाच बेपत्ता झाली होती. असल्या पळवापळवीच्या उद्योगात निर्ढावलेली माणसं ती. आपल्या कारस्थानाचा संशय आल्याचा वास लागताच ती तिथंच बसून राहण्याचा गाफीलपणा कसा करतील हे माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. पण आता काय उपयोग? त्यांनी आमच्या हातावर तुरी दिल्या होत्याच. स्टेशन मास्तरांना आनंद वाटलेला दिसला. त्यांच्या मागं कसलं लफडं लागलं नाही. त्यांनी माझ्या भांडखोरपणाबद्दल मलाच दोष दिला. मुकाट्यानं ऐकून घेण्यावाचून मला काहीच करता येत नव्हतं आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्षही नव्हतं माझं, कारण द्रौपदीची सुटका कशी करायची ही एकच चिंता माझ्या मनाला व्यापून राहिली होती. आता पुढं काय करायचं या कोड्यात मी पडले. मोटार गाठून डॉक्टर देवांकडे जावं आणि त्यांच्याकडून काहीतरी खटपट करवावी असं एकदा मनात आलं. पण 1-2 प्रहर तरी वेळ जाणार
आणि एवढ्या वेळात ते लफंगे पुरते निसटतील सुद्धा. मुंबईच्या समुद्रात एकदा मिसळून गेल्यावर त्यांना शोधून काढणं महाकर्मकठीण होईल. म्हणून काही धडपड केली तर ती आत्ताच केली पाहिजे, हे माझं म्हणणं त्या दुसऱ्या गृहस्थांनाही पटलं. ते म्हणाले, घटकाभरात ते लोक जाऊन जाऊन कितीसे दूर जाणार असतील आसपास कुठंतरी. चला आपण शोधून काढू त्यांना. आम्ही प्रथम फलाटावर बसलेल्या आणि स्टेशनच्या आवारात वावरणाऱ्या माणसांना खाणाखुणा करून ही माणसं आता एवढ्यात कुठं गेलेली पाहिली का असा शोध सुरू केला. निश्चित असं कोणीच काही सांगेना, पण एक बाप्या आणि 4 आव्वा 2 टांगे ठरवून आत्ताच गावातून कार्लीला गेल्याची माहिती गावातून आलेल्या एका माणसानं सांगितली. आम्हाला हवी होती ती हीच माणसं अशी आमची खात्री झाली आणि आपणही त्यांच्याच पद्धतीनं त्यांचा पाठलाग करायचा असं ठरवून आम्ही टांगा शोधायला निघालो. अडचणी जशा अवचित येतात तशी मदतही मिळते. मला यावेळी सहाय्य करण्यासाठी एक गृहस्थ स्वयंस्फूर्तीनं पुढं आले याचं मला नवल वाटतच होतं. त्यात आणखी एक भर पडली. त्या गृहस्थांच्या ओळखीचे एक पोलीस अधिकारी मुंबईलाच नोकरी करीत होते. त्यांची टांग्याच्या तळावरच गाठ पडली. त्यांना मित्राकडून सर्व हकीकत कळल्यावर ते म्हणाले, आता तुम्ही आपल्या वाटेनं जा, मी त्या टोळीला पाहून घेतो. माझी खात्री पटण्यासाठी ते म्हणाले, तुमची द्रौपदी 4 दिवसांच्या आत तुमच्या घरी आणून पोचवतो, काळजी करू नका. त्यांनी माझं नाव आणि पत्ता टिपून घेतला आणि त्यांच्या आश्वासनावर भरोसा ठेवून मी डॉक्टर देवांकडे निघून गेले. मी परत घरी येऊन आमची नित्याची दिनचर्या सुरू झाली. आशाच्या प्रकरणात आम्ही कसे फसत होतो याची हकीकत ऐकून बाळाभाऊ, अक्का, बापू, निवारुताई चकित झाली आणि तिला तिच्या तोतया धर्मपित्याच्या स्वाधीन करण्याची घाई मी केली नाही याबद्दल मला धन्यवाद देऊ लागली. मी मात्र देवानच तिच्यावरील आणि आमच्यावरील संकट निवारलं असं समजत होते. 2-3 दिवसातच एक मनुष्य द्रौपदीला माझ्याकडे पोचवून गेला. गुलाब आणि तिचा साथीदार यांना त्या पोलीस अधिकाऱ्यानं वाटेतच पकडलं. बाकीच्या 2-3 मुलींना माटुंग्याच्या का कुठल्याशा आश्रय निवासात पाठवण्यात आलं असून गुलाबबाई आणि तिचा साथीदार यांच्यावर खटला घातला आहे असं त्या माणसानं सांगितलं. या खटल्यात मला आणि बाळाभाऊला मुंबईचे हेलपाटे घालावे लागले. पहिली खेप आरोपींना ओळखण्यासाठी झाली. आमच्या पुढून निरनिराळ्या वयाच्या आणि पोशाखाच्या माणसांच्या रांगा उभ्या करण्यात आल्या. स्त्रियांची आणि पुरुषांची रांग वेगळी होती. त्या रांगातून मी गुलाबबाईला आणि तिच्या साथीदाराला म्हणजे चक्रपाणीला ओळखून काढलं. बाळाभाऊंनीही चक्रपाणीला बिनचूक ओळखलं. पुढं आमच्या साक्षी झाल्या. मुली पळवून त्यांचा वेश्या व्यवसायासाठी दुरुपयोग करण्याबद्दल दोघांनाही लांब मुदतीच्या शिक्षा झाल्या. अशा घातकी माणसांना खास प्रायश्चित्त मिळालं याच्या आनंदापेक्षा माझ्या आशावरलं व द्रौपदीवरलं गंडांतर टळलं याचंच समाधान मला अधिक वाटत होतं. माझ्या मुंबईच्या यात्रेत मला दुसराही एक अकल्पित लाभ झाला. बाळाभाऊंना आपल्या छापखान्यासाठी काही खरेदी करायची होती म्हणून आमचा मुंबईचा मुक्काम 2 दिवस वाढला होता. मला तिथं राहणं अवघड वाटत होतं. तिथंच काय, पण आपल्या आडवळणी अज्ञातवासाबाहेर पडताना मला धाकधूक वाटायची. मागं दुर्गाबाईच्या प्रकरणात कोल्हापूरला जावं लागलं तेव्हाही मी अशी भीतच गेले होते. मला कोणी ओळखीचं घरचं माणूस भेटेल हीच माझी भीती. मुंबईसारख्या ठिकाणी तर रावजी भेटतील हा धाक. म्हणून मी बाळाभाऊंबरोबर त्यांच्या नातलगाकडे उतरले होते. त्यांच्या घरची मंडळी राणीचा बाग पाहायला चला, धक्का बघायला चला, सिनेमाला चला असा परोपरीनं आग्रह करीत, पण मी डोकं दुखण्यासारखी कसली तरी सबब सांगून नकार देत असे. पण एका भगिनी समाजात भरवलेल्या स्त्रियांच्या हस्तकौशल्याचं प्रदर्शन पाहायला मी गेलेच. काही नवा कलाकुसरीचा नमुना पाहायला मिळाला तर याची भर घालता येईल अशा हेतून मी गेले होते. प्रदर्शन पाहून मी परत निघाले. इकडं तिकडं मी कुठंही पाहत नव्हते, पण माझ्याकडं दुसऱ्या नजरा वळण्याचं मी कशी चुकवू शकणार. अशा एका नजरेनं मला हेरलं आणि मी दाराबाहेर पाऊल टाकणार तोच एक हसरी आनंदी स्त्री माझ्यापुढं आडवी होऊन म्हणाली, बाई ओळखलत मला. मी चपापले, पण माझा गोंधळ क्षणभरच टिकला. मी म्हटलं, कोण, गौरी? होय बाई, मी तुमची गौरीच आहे. गौरीच्या कपाळावरील कुंकवाकडं मी निरखून पाहत आहे हे तिनं ओळखलं आणि हसून म्हटलं, मी हा नवा प्रयोग केला आहे. चला माझ्या बिऱ्हाडी, सगळं सांगते तुम्हाला. बिऱ्हाडी नको, मला लवकर जायचं आहे. लग्न करून सुखी झाला तुम्ही याचा किती पण आनंद झाला आहे मला. माणसानं असंच आशावादी असलं पाहिजे.
मी अभिनंदन करते गौरीताई तुमचं. हे असलं धावतं पळतं अभिनंदन नको आहे मला. तुम्ही माझ्या घरी यायलाच पाहिजे. प्राणसंकटाच्या वेळी तुम्ही माझ्या तोंडात अमृत घातलं. तुमच्या रूपानं माझी जन्मात कधी पाहिली नव्हती ती आई त्या प्रसंगी मला भेटली. आज फिरून तिचं दर्शन झालं. तिला मी तशीच जाऊ देऊ? आणि लेकीचं घरकुल पाहिल्याशिवाय आईला तरी कसं जाववेल? गौरीच्या भाषणातला लाघवीपणा आणि गोडवा झिडकारणं मला शक्यच नव्हतं. घरच्या बायकांना जाऊन येते असं सांगून मी निघाले. गौरी रावजीची जोडीदारीण व्हावी ही माझ्या मनातली इच्छा पुरी झालेली नसली तरी तिच्या करपलेल्या जीवनात जिवंतपणा आला, टवटवी भरली, हे समाधान काही थोडं थोडकं नव्हतं. तिच्या सांगण्यावरून तिला सुविद्य, सुविचारी आणि सार्वजनिक कामाची आवड असणारे पती लाभले आहेत. एका ग्रंथलेखनाची तयारी करण्यासाठी ते 2 महिन्यासाठी मुंबईस येऊन राहिले आहेत. परत आपल्या गावी जाऊन एक विद्यालय सुरू करायचा त्यांचा विचार आहे. त्या विद्यालयात ते दोघे पती पत्नी काम करणार आहेत. इत्यादी गोष्टी कळल्यावर माझा आनंद द्विगुणित झाला. ती समोर पिवळी हवेली दिसते ना, तिथंच खोल्या घेतल्या आहेत आम्ही, गौरी म्हणाली. बरी बाई तुम्हाला मिळाली जागा. हल्ली जागेची फार मारामारी झाली आहे, मी म्हटलं. आम्हाला तरी कुठं मिळाली आहे, पण यांचे एक स्नेही 2-3 महिन्यांच्या रजेवर गेलेत. त्यांच्या जागेत तळ ठोकलाय आम्ही. मी येऊन तुमच्या ह्यांच्या लेखनात व्यत्यय तर नाही ना येणार? ती काळजी नको. हे रात्री 9 वाजायच्या आत घरी यायचे नाहीत. दिवसभर बाहेरच असतात. रॉयल इन्स्टिट्यूटची लायब्ररी, प्रोफेसर मंडळींशी चर्चा आणि असल्याच काही ना काही कामात वेळ पुरत नाही यांना. त्यात अधूनमधून व्याख्यानं असतात. आजच आणखी 2 तासांनी मारवाडी विद्यालयात त्यांचं व्याख्यान आहे. ते आटपून परत यायला 10 सुद्धा वाजून जातील. मी गौरीच्या बिऱ्हाडी गेले. नको नको म्हटलं तरी तिनं मला सरबत घ्यायला लावलंच. बोलता बोलता मी म्हटलं, गौरीताई, सगळं छान झालं तुमचं. तुमचं? शपथ आहे ताई, फिरून तुम्ही आम्ही केलं तर. आपल्या लेकीला आई अहोजाहो म्हणते होय? गौरीनं मला दटावलं. मी हसले. माझे जावई भेटले असते तर आनंद वाटला असता. मी विषय बदलला. आणि त्यांनाही वाटला असता. बाई, उद्या सकाळी या म्हणजे भेटायला होईल. नाहीतर आम्ही दोघं येतो तुमच्या बिऱ्हाडी बोलवायला, म्हणजे रस्ता चुकायचं भय नाही. पण आता अगदीच खेप वाया जायला नको. प्रत्यक्ष पाहायला मिळालं नाही तरी जामातांचं चित्रदर्शन घेता येईल तुम्हाला. परवाच फोटो काढून घेतले आहेत आम्ही इथं. गौरी उठली. बॅगमधून फोटो काढून तिनं माझ्या हाती दिला. फोटोत मी कुणाचं दर्शन घेतलं? माझ्या जामातांचं? नव्हे नव्हे, माझ्या पतीचं, रावजींचं. हे तुझे, मी उद्गारले. एकच क्षण, पण माझ्या आयुष्यातला केवढा महत्वाचा होता तो, माझे रावजी. पण आता त्यांना माझे म्हणण्याचा अधिकार उरला नाही या जाणीवेनं मनात कालवा कालव झाली. पण जे व्हावं म्हणून मलाच तळमळ होती. फार काय, जे घडून येण्यासाठी मी प्रयत्नही केला होता तेच घडून आल्यामुळं मला एकीकडून समाधानही वाटत होतं. त्यावेळी खरोखर मला काय वाटत होतं तेच मला उमगत नव्हतं. मी भांबावल्यासारखी झाले होते. पण माझ्या मनाची चलबिचल गौरीला उमगू नये म्हणून मी मन आवरलं आणि म्हटलं, गौरी, छानच जोडीदार गाठला आहेस तू. दोघंही सुखाचा संसार करा आता. उदंड आयुष्य मिळू दे तुम्हा दोघांना. पण गौरी, कुठं पकडलंस यांना तू? योगायोग म्हणतात तो हा आहे. हरकुंवरबाईची सोबतीण म्हणून मी जगाच्या सफरीला गेले होते. त्यांना कोणी पुरुष मार्गदर्शक किंवा खाजगी कारभारी हवा होता. म्हणून आम्ही शोध चालवला होता. त्यात हे सापडले त्यांना. आम्ही सहप्रवासी बनलो आणि हा प्रवास तेवढ्यावरच न थांबवता निरंतर चालू ठेवण्याची ही घटना घडून आली. यांचं मत नव्हतं पहिल्यांदा आणि मलाही प्रथम भयच वाटत होतं.